संबंधित विभागपेक्षा संबंधित मंत्री जे आहेत तेच अशा भ्रष्टाचार लोकांना पाठीशी घालतायत। केवळ कोल्हापूरमध्येच नव्हे तर नागपूरमध्ये औषध घोटाळा झालेला आहे, पुण्यामध्ये सुद्धा झालेला आहे। त्यामुळे सध्या महाराष्ट्रातलं आरोग्य खातं हे भ्रष्टाचारांचं कुरण झालेलं आहे आणि त्याचा फटका रोग्यांना बसतोय। ससूनचा रॅकेट हे तर संपूर्ण म्हणजे महाराष्ट्राला मान खाली घालावी लागेल अशा पद्धतीचं दुष्कृत्य झालेलं आहे। आणि पुण्याचं ससून सोडावं, कळव्याच्या हॉस्पिटलमध्ये काय झालं, जिथे मुख्यमंत्री स्वतः राहतात त्या कळव्याच्या हॉस्पिटलमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे या निष्क्रियपणामुळे। महाराष्ट्रातली आरोग्य सेवा पूर्णपणे व्हेंटिलेटरवर आहे, कारण दुर्दैवाने ह्या आरोग्य खात्याला मिळालेले मंत्री हे त्याला आरोग्याची किंवा म्हणून ह्या खात्याची जाण नसलेले तर नाहीत, परंतु ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा जेवढं काय ओरबडायचं आहे तेवढं ओरबडण्याचं काम करतात। आज अगदी डॉक्टर्सना मानधन नाही मिळत, वेतन मिळत नाही, आरोग्यसेविकांना दिवसरात्र फिरणाऱ्या आरोग्यसेविकांना उपेक्षित जीवन जगावं लागतं। कोणत्याही जिल्हा रुग्णालयामध्ये 100% औषध पुरवठा तर नाहीत, पण साध्या तापावरच्या गोळ्यासुद्धा बाहेरून आणाव्या लागतात। आणि म्हणून अशा पद्धतीने सध्याची आरोग्यसेवा सुधारवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते फक्त शासन आपल्या दारीच्या माध्यमातून लोकांपर्यंत स्वतःचा टेंबा मिरवण्याचा प्रयत्न करतात, करोडो रुपये त्याच्यावर खर्च करतात, पण आरोग्यावर मात्र लाखो रुपये खर्च करण्याची सुद्धा त्यांची दानत राहिलेली नाही। फक्त दावा करतायत, प्रत्यक्ष काही दिलेलं नाही आहे। म्हणून मी सांगितलं ना, आजसुद्धा जिल्हा रुग्णालयामध्ये जावं, जिल्हा रुग्णालयामध्ये कोणती औषधं आहेत तर स्वतः ताप जाण्यासाठी सुद्धा जे टॅबलेट लागते त्यासुद्धा टॅबलेट मिळत नाही आहेत। एनिमा देण्यासाठी जी ट्यूब लागते ती एनिमाची ट्यूबसुद्धा मिळत नाही आहेत। त्यामुळे कशासाठी दिलाय पैसा त्यांनी, पण टक्केवारीमध्ये हडप केलाय त्यांच्याच मंत्र्यांनी। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।